पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभवलो हे तुझा सत्य बोले मुखे दुखवी अनेकांचे दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभवलो हे तुझा निश्चयाचे बोळ तुका म्हणे तिची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा समचरण सरोजम सांद्रलांबुदाभं जगनहित पाणी मंडनहानं तन्न तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैव विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा महत्वाची सरपंचांच्याकडून अपेक्षा काय कामाची असते माहिती लय मोठ्या अपेक्षा नसते सर्वसामान्यांच्या ऐका सरपंचांच्याकडून लय महत्वाच्या अपेक्षा नसते सर्व नका सावकाश वीज आरोग्य पाणी ह्या सर्वसामान्यांच्या अपेक्षा असतात आणि मी आल्यानंतर पॉस्पेट बघितलं बुकलेट बघितलं वृक्ष संवर्धन राजकारणातून समाजकारण कशाला म्हणायचं याचा पूर्ण लेखाजोखा त्याच्यातनं मांडलेला आहे काय केलंय सामाजिक सेवा हा मुख्य ध्यास आहे असू द्या सामाजिक सेवा मुख्य ध्यास आणि अशी लोक भगवंताने फार फुरसतीच्या वेळामध्ये तयारी केलेली असतात प्रपंच सगळीच करतात स्वतःसाठी सगळीच जगतात पण जी लोक स्वतःसाठी जगतात ना ती जगून मेलेली असतात ती दुसऱ्यासाठी जगतात ना ती मरून सुद्धा कायम अमर असतात ध्यानात असू द्या उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्म छत्रपती संभाजी महाराज ज्ञानोबर आहे तुकोबर आहे राजमाता जिजाबाई साहेब पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रमाई माता महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही महापुरुष
एक क्षण सुद्धा आयुष्य स्वतःसाठी जगलेले नाहीत. बारकाईने विचार करा तुम्ही. सगळं अख्खं आयुष्य ते आपल्या सर्वसामान्यांच्या हितासाठी कल्याणासाठी जगले. त्यामुळे तर आपण अजून त्यांना विसरायला तयार नाही ना. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर ईश्वर विभूती राहिले ती कीर्ती जगामध्ये. तुम्ही किती दिवस जगला ह्याला महत्व नाही. तुम्ही किती दिवस जगलाय ह्याला महत्व नाही. तुम्ही जगलाय कसं ह्याला लय महत्व ध्यानात असू द्या. कुठले महापुरुष बघा, कुठले संत बघा, त्यातलं कुणी 100 वर्ष जगलं नाही. कोण 22 वर्ष थांबले, कोण 32 वर्ष, कोण 42 वर्ष, कोण 50 वर्ष. पण कीर्ती जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत अबाधित कीर्ती राहणारे ध्यानात असू द्या. उत्तमाची ओरे फिरते मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमने तो साक्षीदार असतो. त्यामुळे दादासाहेब तुम्ही जी कामं केल्यात ना ती कायम ध्यानात राहणार आहेत लोकांच्या. तुम्ही पुढे किती राजकारण कराल मला माहित नाही, तुमची कामं मात्र प्रत्येकाच्या ध्यानात. काय सुंदर गाव वाटते, काय बघितलं मी बुकलेट वरती, काय सुंदर गाव नटवलंय. वा, ह्याला म्हणायचं स्वप्नातलं गाव निर्माण करणं. आदर्श सरपंच आहेत का, वाढदिवस कसा साजरा करावा किंवा अभिष्ट चिंतन सोहळा कसा साजरा करावा याची सुद्धा पूर्ण जाण आहे. काय कार्यक्रमाचं केलंय आयोजन, कीर्तन,
वृक्षारोपण, परत काय केलं अजून, परत अन्नदान, हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. एखाद्याचा लय वेगळा असता सरपंच, तो डायरेक्ट म्हणला असता कीर्तन कीर्तन बन, डायरेक्ट गौतम हो त्या ठिकाणी. बरोबर आहे ना, कीर्तन. आणि त्याच्यात बाळासाहेबांचं कीर्तन ठेवलंय वाढदिवसाला. आता किती वाढदिवस आहे दादासाहेब? 46व्या वाढदिवसाला बाळासाहेबांना लावलं होतं. 100वा सुद्धा मीच करणार आहे, तुमच्या ध्यानात असलं मीच आहे, काळजीच करणार, मी पण बोलत नाही. सरपंचाचं काम तसं पाहिजे, नाही तर काय झालं माहिती का, भारतातला सरपंच अमेरिकेत गेला. भारतातला सरपंच अमेरिकेत गेला, तिथल्या सरपंचाची भेट झाली. अमेरिकेतल्या सरपंचाची भारताच्या सरपंचाची भेट झाली. सरपंच म्हणला चला आमच्या घरी जेवायला. कुठला सरपंच म्हणला? अमेरिकेतला सरपंच म्हणला चला भारतातले सरपंच आमच्या घरी जेवायला चला. तिथं गेल्यानंतर बघितलं तर सरपंचाच्या काळात फॉर्च्युनर होती गाडी, दारा काय फॉर्च्युनर गाडी. भारतातला सरपंच म्हणला अला का तू तर साधा सरपंच आहे आणि गाडी फॉर्च्युनर दारा, एवढं कसं काय तुझ्याकडं? तो म्हणला चल माझ्या बरोबर. त्याने अमेरिकेतल्या नदीवर नेलं, नदीवर, आणि लांब दाखवली. ती काय नदी दिसते का? नदी हो दिसते की म्हटले. त्याच्यावर पूल दिसतो का? पूल पूल दिसतो का? हो दिसतो की. म्हणले जेवढी रक्कम मंजूर होणार आहे ना, जेवढी रक्कम मंजूर होणार आहे ना, 90% रक्कम खर्चून पूल बांधला आणि राहिल्या 10% फॉर्च्युनर घेतली. कोण म्हणला? अमेरिकेतला सरपंच. परत तो म्हणला तुम्ही आता मी चालू भारतात, आमच्याकडे आले, तुम्ही माझ्याकडे या. अमेरिकेतल्या सरपंचाला आमंत्रण दिलं आणि अमेरिकेतला सरपंच भारताच्या सरपंचाच्या घरी आला आणि जी टोलेजंग बंगला जी बघितला, म्हणला तू तर साधा सरपंच 5,000 लोकसंख्येच्या गावचा आणि तुझा एवढा टोलेजंग बंगला कसं काय एवढं? चला म्हणला माझ्यावर. नदीवर नेला आपल्या आणि म्हणलं तिथं नदीवर पूल दिसतोय का? तो म्हणला पूल दिसताना फक्त नदीच दिसते. मग त्या पुलात सगळं हे उभं केलं. तू 10% केलं, अख्खा फुलच घरात घातला. अशी पण सरपंच आहेत ना काय? उत्तमाची उरे कीर्ती मागे घेण्यात असू द्या. आपल्याला भगवंताने या ठिकाणी जन्माला पाठवलं ना, काहीतरी वेगळं करून पाठवले. 84 लक्ष जीव निर्माला घातले भगवंताने, जन्माला घातलेले. त्यामध्ये सगळ्यापेक्षा माणसाला वेगळं बनवले. आणि देताना त्यांना ना आपल्याला 4 गोष्टी समान दिल्या. त्यांना आहार दिलाय, आपल्याला आहार दिलाय. पशुला आहार आहे ना, त्यांना निद्रा दिली, आपल्याला निद्रा दिली. त्यांना भय दिले, आपल्याला भय दिले. त्यांना मैथून दिले, आपल्याला मैथून दिले. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समान. पण माणसाला एक गोष्ट आधीची दिली की म्हणजे ज्ञान. जनावरांना ज्ञान दिलेलं, बोला की जनावरांना ज्ञान दिलेलं नाही. आपल्या गावात बैल आहेत का? बैल आहेत का? आहेत का बैल? आहेत का? बैल आहेत का? मग सांगा की आहेत म्हणून. हाय ती. एखाद्या बैलाला असं वाटलं चला सरपंचाच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन आहे आणि इथं मंदिरासमोर मांडी घालून बसून कीर्तन ऐकावं असं कोणाला वाटलं? बैलाला वाटलं. तर बैल इथं कीर्तनाला येऊ शकतो का? येणार नाही. तो चौकात का पाहणीत बसल, पण तो हित बैलांचं सांगतो मनावर घेऊ नका. कारण त्यांना ज्ञान दिलेलं आहे, दिलंय, पण ते कुठे वापरायचं ह्याचं अजिबात त्यांना गांभीर्य नाही किंवा देणं घेणं नाही. आपल्याला वेगळं बनवून पाठवलंय का? भगवंताने आपल्याकडे अपेक्षा केली, जनावरांच्याकडे अपेक्षा केली नाही. कारण त्यांना संवेदना आहे, त्यांना जाणीव नाही आपण कशासाठी जन्म घेतला. आपल्याला माहिती, आपल्याला जन्माला वेगळं करून पाठवलंय. आणि भगवंताने फक्त आणि फक्त माणसाकडून अपेक्षा केली. काय अपेक्षा केली? ज्यावेळेस आपण जन्माला आलो, आल्यानंतर जसं आपलं शिवणे गाव होतं, आपण जन्माला आल्यानंतर जशी सृष्टी होती त्याच्यापेक्षा चांगली सृष्टी निर्माण करून, त्याच्यापेक्षा चांगले शिवणे गाव तयार करून, पुढच्या पिढीच्या ताब्यात देऊन
मग मारायचंय, तेव्हा आपल्याला मारायचा अधिकार नाही. तसं मेलं जनावर तर आपल्यात फरकच नाही राहणार. वेगळं बनवलं ना, पण आता सरपंच सेवा करतात. कुणाची सेवा करतात? स्वामी काच. स्वामीचं काम आहे. स्वामी म्हणजे मालक. मालकाचं काम, मालकाची सेवा करायची. आता सरपंचाचा मालक कोण आहे? सरपंचाचा मालक कोण आहे? मी थोडून देऊ का मला? सरपंचाचा मालक कोण आहे? जनता. ही तुमच्या गावची लोक आहेत ना सगळी, हे सरपंचांचे मालक आहेत. आणि सरपंचांचं काय काम आहे? 5 वर्ष मनोभावित त्यांची सेवा करा. त्यांनी काय मागितलं तर माहिती का? मला 5 वर्ष सेवा करण्याची संधी द्या. स्वामी काज सेवा पहिली, मालकाची सेवा प्रामाणिकपणे सेवा. कशी नाही? कारण काय निवडून आले महिनाभर काय वह्या कागद घेऊन मासिक मिटिंगला 1000 सदस्य, 11च्या 11 सदस्य, 13च्या 13 काय असतील तेवढं. 2-3 महिने झाले की 2-3 सदस्य हजर. मला काम आहे. अरे उभाच राहिला कशाला? तुला होत नव्हतं तर बर. आता तुम्ही सरपंचांना सेवा करण्याची संधी दिली दादासाहेबांना, किंवा आणखी महाराष्ट्रातल्या कुठल्या सरपंचाला सेवा करण्याची संधी दिली, त्यांना तुम्ही सेवा तर नीट करून देता? नाही. हे निमी विरोधात परत. दादासाहेब तुम्हाला वाटून देऊ नका माझ्या मागे गाव आहे. आणि शक्यतो जमलं तर आता आहेत ना 2027 पर्यंत जेवढी सेवा करता येईल मरेपर्यंत लोक ध्यानात ठेवतील एवढी करा आणि परत भानगडीतच पाणी घाला. नाही गाव तुम्हाला पुढच्या 25ला घोडाच लावणार. मी सांगतो तुम्हाला, निम्याला वाटतं हे पाटकीने आऊट झालं पाहिजे. कधी सांगता येईल निमे आम तुमचा इतका त्रास सरपंच केला नसला तुम्ही. बर दोघाचा बांधला कांटामुक्ताचे अध्यक्ष आहेत का गावाला? शिव्या खाण्याचं बदल तुकडं मोडाच्या लोकांच्या शिव्या खायच्या. बर भांडता येत नाही त्याला. दोघांची भांडणं झाली. सरपंच दोघांची भांडणं झाली कशावर? एकाने दोघं ठेवला रस्त्यावर, दाबले उकिरडा दाबला रस्त्यावर. है का दाबा दाबी? है ना? मला माहिती नाही, मी होतो ना, आम्ही भोगलाय ना ती. रस्त्यावर उकिरडा दाबला आणि दुसऱ्याच्या अंगणात थोडा गेला. ती दोघं भांडाय तुमच्याकडे आली आणि तुम्ही काय केलं? योग्य न्याय दिला. ज्याच्या बाजूने न्याय दिला ना तो काय म्हणतो माहिती का? अरे सरपंच काय उपकार केला का माझ्या बाजूने न्याय दिला म्हणून ह्याचं बोलणं. आणि तो काय म्हणतो का माझ्या विरोधात न्याय दिलाय वे. म्हणजे दोन्हीच वाईट व्हायचं ही पद आहे तुमच्याकडे ध्यानापासून. म्हणजे घरचा तुकडा मोडायचा, लोकांच्या सेवा खायची ही पद. बर काय आलं की बारकाने विचारा ह्याच्यात किती, त्याच्यात किती मिळलं, माहितीचा अधिकार. म्हणजे काम सुद्धा नीट करून देत नाही ध्यानात असल्या 5 वर्ष. कधी मोकळा होतोय असं वाटतं सरपंचाला. कधी आता एखादा नगाट असला ना 25 वर्ष तोच उभा राहतो. काय व्हायला वाटायचे पैसे आणि विकास न होण्याला कारणीभूत आपण नाही. त्याच्यामुळे पैसे मतदानाला घेतला की तेवढा म्हणतो माझं गेलं मी पाहिलं तर माझं काढू का तुमचंच देऊ पाहिजे. काय मत आहे तुमचं? म्हणजे भ्रष्टाचार कुठनं सुरुवात होतो? भ्रष्टाचार सुरुवात कुठनं होतो? आपल्यापासून होतो. ध्यानात असू द्या. आपण त्यांचे पैसे घेतो आणि रेट काय माताला 5,000 7,000 मरेल एखादा. शिव्या खायसाठी 5 वर्ष एवढे पैसे घालवायचे. पण ध्यानात असू द्या तरी सुद्धा स्वामीचं काम आहे, आपल्याला ते करावं लागणार. रडत बसून चालणार नाही. ऐका काय सांगितलं बरं? जशी सृष्टी आहे त्याच्यापेक्षा चांगली निर्माण करायची. जसं शिवनेगाव आपल्या जन्माला आलो ते तसं होतं, त्याच्यापेक्षा चांगलं शिवनेगाव तयार करायचं. स्वामीचं देवाला आवडणारी भक्ती. गुरुची सेवा सांगितली. गुरु आपल्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये शिक्षक गुरु असेल किंवा व्यवहारिक ज्ञानातला गुरु असेल, एखादी कला देणारा गुरु असेल,
काहीतरी शिकवणारा गुरु असेल त्याची सेवा करायची, पण गुरु चांगला असावा. नाही तर गुरु मी सांगावं गॅस मागलाय त्याच्या दारात लाकूड पडले, उचलून आण, आपल्याला संध्याकाळी स्वयंपाकाला होईल, असला नाही गुरु. चांगला गुरु असावा, कारण तुम्हाला सगळ्या बंधनातून मुक्त करणारा गुरु असतो. कमीत कमी तुम्हाला व्यवहार ज्ञान आता येतं, जगण्याचं तर ज्ञान आहे, सगळ्याकडे जगण्याचं ज्ञान आहे, ते कुणामुळे मिळलंय? कोणतरी गुरु असल्याशिवाय ते मिळत नाही. सगळ्या बंधनात तो गुरु सोडवतो. आता तुम्ही घर पाडताय ना एवढा हिथं, ह्याच्यातनं तुम्हाला एकच सोडवणार, तो म्हणजे गुरु. पण गुरु शुक्राचार्यासारखा नसावा. कारण ज्या वेळेस बळीच्या दारामध्ये विष्णू भगवान बटू अवतार घेऊन आले, वामनाचा अवतार घेऊन आले, कशासाठी आले? बळीराजाची ताकद जास्त वाढली होती. तो असुरांचा राजा होता, दैत्यांचा राजा होता बळीराजा. त्याची ताकद वाढल्यामुळे चांगल्या लोकांना त्रास होत होता. पण बळी उदारांतकरणाचा होता. आणि आल्यानंतर देवाला असं सांगितलं होतं, सगळ्या देवाने बाकीच्या, की ह्यांची काहीतरी व्यवस्था करा, नाही तर आपलं महत्व सगळं कमी होईल. मग वामन अवतार घेतला आणि बळीच्या यज्ञामध्ये भगवान विष्णू आले, बटूरूप धारण केले, खांद्यावरची झोळी, शेंडी, टक्कल आहे, खडावय पायात, कमंडुली हातात, दरवाजी चटई काकामध्ये आले दान मागण्यासाठी. दान मागण्याच्या बळी 2 नंबरला देण्यात असतात दान देण्याच्या बाबतीत. 1 नंबरला कर्ण 1 नंबरला उदार अंतःकरणाचा कर्ण, मरताना सुद्धा दान केले त्यांनी. आणि 2 नंबरला राजा बळी देण्यात असल्या. आणि दारात यज्ञ चालू असताना दारात एक भिक्षुक आलाय, बटू अवतार घेतलेला आहे, ब्राह्मण आहे. आणि त्यांनी आल्यानंतर येण्याचं प्रयोजन काय? ते म्हणजे तुमचा यज्ञ आमच्या कानावाला इतका मोठा यज्ञ चाललाय, म्हणून तुमच्याकडे आलो. त्यांनी सांगितलं काहीतरी मागा, तुम्ही आलाय तर. अवतार बटूय, त्यांनी सांगितलं काहीतरी मागा. बळीने सांगितलं काहीतरी मागा. ती म्हणजे राजा आम्हाला काहीच नको तुझं, फक्त तुझा यज्ञ मागण्यासाठी आलोय. त्यांनी सांगितलं अरे मी बळीराजा आहे, बळीराजा सामान्य नाही, दैत्यांचा राजा आहे. आणि माझ्या दारात आलेला एक सुद्धा खाली हाताने मागायला जात नाही, तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. पण शुक्राचार्यांनी ओळखलं होतं. त्यांनी सांगितलं राजा, ए राजा, अरे ह्याच्या अवतारावर जाऊ नको, हे भिक्षुक नाही, हा ब्राह्मण नाही, हा साक्षात विष्णू तुला संपवण्यासाठी आलाय, ह्याच्या नादी लागू नको. अरे ती म्हणजे आलाय ना माझ्या दारात देव आलाय ना, त्याला मोकळ्या हाताला लावणार नाही ना. अरे तुझी परीक्षा बघण्यासाठी आलोय, अरे ह्याच्या काय पेक्षा पाहिजे? देव माझ्या दारात माझी परीक्षा घेण्यासाठी, तू ह्याच्यापेक्षा बाकी काय पाहिजे? त्यांनी सांगितलं मागा. ती म्हणजे काहीच नको, अहो मागा तुम्ही. त्यांनी सांगितलं काय, आम्हाला साधना करण्यासाठी कुठं बसून देत नाहीत लोक. हिथं बसले की हिथनं उठून लावतात, तिथं बसले की तिथं उठून लावतात, तिथं बसले की तिथनं उठून लावतात. एक काम करा ना, मला माझ्या पुरती, माझ्या पावलाची 3 पावलं जमीन फक्त मला द्या, बाकी तुमच्याकडून काहीच नको. अहो चांगलं काहीतरी मागा ना. शुक्राचार्यांनी सांगितलं अरे राजा, ए बळी, अरे त्याचा विश्वास ठेवू नको, ते सामान्य नाही, तुला संपवण्यासाठी आलाय. अहो असू द्या, असू द्या, मला संपवण्यासाठी येऊन द्या. ऐका, दिली. त्यांनी सांगितलं 3 पावलं जागा ना, दिली. सोडा संकल्प कसा सोडत्या? हातात पाणी घेऊन सोडत्या. पहिला झारीने संकल्प सोडला जायचा. पाणी झारीत घेतले, संकल्प सोडण्यासाठी झारी वाकडी केली. पण शुक्राचार्याने काय केलंय, आपला शिष्य संपून आहे, हे संपवण्यासाठी आलाय, आपला शिष्य संपून आहे, म्हणून त्या झारीच्या तोंडात सूक्ष्म रूप घेतलं आणि झारीच्या तोंडाला जाऊन बसले शुक्राचार्य. पाणीच बाहेर येणार, संकल्प सोडायला गेल्यावर पाणीच बाहेर येणार. पाणी कसं बाहेर येणार? बटू काय म्हणला माहिती का? वामन भगवान काय म्हणले, अरे त्याच्यात काहीतरी घाण आले असेल, घाण. एक काम कर, हे दरवाची काडी घे आणि त्याच्यात डोस
आणि त्याने डोसलं म्हणजे काडीने असं डोसलं तर आत डोळा गेला शुक्रायांचा. बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा. आड आला मनानी होडी गेला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला. आड आला मनानी होडी गेला बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला. असा देवाच्या भगवंताच्या भक्तीच्या आड येणारा गुरु नसावा. त्या गुरुचा तिरस्कार करा, धिक्कार करा. पण ज्या गुरुने आपलं आयुष्य घडवले त्या गुरुची सेवा करणं आपलं प्राधान्याने काम आहे. ध्यानात असू द्या. दुसरी सेवा काय, तिसरी सेवा काय सांगितली? तिसरी सेवा पितृवचन. वडील वडील वडिलांची, आई वडिलांची सेवा करा. करता काय वडिलांची सेवा? का धावून जाता आई वडिलांच्यावर? काहीतरी बोला नका. का जेवायचंय तुम्हाला? आई वडिलांची सेवा करायची का? मुलांनी बापावर प्रेम केलं का पाहिजे का नाही केलं पाहिजे? काय मत आहे तुमचं? मुलांनी बापावर प्रेम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे ना? नक्की. लोक शिकायचे, लोक करायचे का? हा, लोक केलं पाहिजे. मुलांनी बापावर प्रेम केलं पाहिजे. आता जेवढं आपल्या बापाने आपल्यावर प्रेम केलं, जेवढं आपल्या बापाने आपल्यावर प्रेम केलं तेवढंच प्रेम आपण आपल्या बापावर रिटर्न केलं का आपल्या पोरावर केलं? म्हणजे अजून पटवून सांगतो, एक तराजू एका तागड्यामध्ये आपल्या बापाला टाकले आणि एका तागड्यामध्ये आपल्या पोराला टाकले. दोन्ही पैकी एकावर प्रेम करायचंय. आपण बापावर केलं का पोरावर केलं? बरं, पोरावर केलं. मग आपला पोरगा येणार का रिटर्न आपल्यावर प्रेम करायला? जी पिरत तीच उगवणार आहे. ध्यानात असू द्या. पण इथं काय सांगितलं? वडिलांची सेवा करा. का करा? का करा? आई वडिलांना सामान्य समजू नका. अख्खं आयुष्य दिसावं आपल्यासाठी. अख्खं आयुष्य. आपला बाप एकटा लढलाय. एकटा कुणा संग? परिस्थिती संग एकटा लढलाय. गरिबी संग एकटा लढलाय. दारिद्र्य संग एकटा लढलाय. कुणासाठी? फक्त आपल्यासाठी. हो, त्यांनी फाटकी कपडे घातले. आपल्याला आपल्या मित्रांच्या कधी उघड जाऊन दिलं नाही. फाटके कपडे घालून दिले नाही जाऊन. ते उपाशी झोपलाय. आपल्याला बिना भाकरीचं कधी झोपून दिलं नाही आपल्या बापाने. ते वानवाने फिरलाय. आपल्याला बिना चप्पलचं आपल्या बापाने फिरून दिलं नाही. हा बाप आहे. ध्यानात असू द्या. ते अंतःकरणात इतकं प्रेम करतो बाप ना, पोटाला चिमटा घेऊन सगळं साठवतं आपल्या पोरांसाठी. दुःख सहन करतो आपल्या पोरांसाठी, लेकरांसाठी. आणि त्याला शेवट तुम्ही शिवे देता, त्याच्या अंगावर धावून जाता. ही सेवा बापाची. पितृसेवा ही, पितृचं वचन ही. बोला की अंतःकरणापासून आबाळागत प्रेम करतो. आबाळागत. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हसू जरी काना वाकला. घडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या, उंगाया बाप, उंगाया बाप. राजा नव्हे, भगवंताला काय आवडतं? काय आवडतं? स्वामीचं काम, गुरुची सेवा, पितृवचन.
वडिलांची सेवा करा, ध्यानात असू द्या. वडिलांची. थकलेला बाप असेल ना, आज थकलाय, हे एक दिवस तो वाघ होता, तरुण होता, आज आपण तरुण आहे, आज तो थकलाय, आज ना उद्या बिचारा निघून जाणार आहे, आपल्याला सोडून जाणार आहे. झाडाचं पिकलेलं पान तुम्ही न तोडता ते गळून पडणारच आहे, ध्यानात असू द्या. पण ते गळून पडायच्या आधी ते तुम्ही तोडू नका, ध्यानात असू द्या. तसा आपला बाप निघून जाणार आहे, जाण्याच्या अगोदर त्याला जिवंतपणे मारू नका, ध्यानात असू द्या. ही पितृसेवा आहे, वडिलांची सेवा आहे. आईची सेवा करा, आई वडिलांची सेवा. आईची अहो लय सोसले बिचारे माय माऊलीने, लय सोसले तिने. आपण आईच्या गर्भात होतो, आईच्या गर्भात होतो आणि गर्भात सुद्धा तिला त्रास दिलाय आपण, ध्यानात असू द्या. 5वा महिना चालू झाला आपल्या आईला. आई डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरने सांगितलं, आई साहेब, ताई बाळ सुंदर आहे, चांगली वाढ आहे, पण आता एक करावं लागेल तुम्हाला, या बाळाला त्रास होऊ नये म्हणून आता तळलेलं खाता येणार नाही, आंबट खाता येणार नाही, गोड खाता येणार नाही, चमचमीत खाता येणार नाही. आई किती प्रेम करते, ध्यानात असू द्या. आपण 5 महिन्याचं गर्भात असताना तिने सगळ्या पाणी सोडलं. किती दिवस जन्मानंतर पुन्हा 1 वर्ष 1.5 वर्ष आपण आईला दूध पित होतो, दूध, ध्यानात असू द्या. किती प्रेम केलंय. तोपर्यंत तिने फक्त बिना मिठाच्या वरणाचं पाणी, ज्वारीची भाकरी, भाताची पेज खाल्ली का, माझ्या बाळाला त्रास होऊ नये इतकं प्रेम करते आई, ध्यानात असू द्या. इतकं प्रेम करते. आणि आपण तिच्या धावून जातो अंगावर, धावून जातो अंगावर. अरे लहानपणी रडायला लागलो ना, आपण रात जागून काढली आपल्या आईने आपल्यासाठी. रडते माझ बाळ ताने, समजावी तारा हिना, नाना परी समजावी ते, मागेल ते खाया देते, धापटोनी निजावी ते, डोळ्याचा लागेना, रडते माझ बाळ ताने, समजावी ताराहिना. लय सहन केलं या दोघांनी, ध्यानात असू द्या. जिवंतपणे सेवा करायची, मेल्यानंतर किती मोठी श्रद्धा घालताय ते बघायला ना, ध्यानात असू द्या. आई वडिलांची सेवा. तिसरं काय सांगितलं, पतीची सेवा.